हॅलो एव्हरीवन, सर्वांना माझा नमस्कार. तर आजचा टॉपिक आहे विटॅमिन. तर विटॅमिन काय असतात? तर विटॅमिन्स आर इसेन्शियल मायक्रोन्यूट्रियंट्स रिक्वायर्ड इन स्मॉल अमाऊंट फॉर नॉर्मल ग्रोथ, गुड हेल्थ अँड डिसीज प्रिव्हेन्शन. ते एक मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत जे खूप कमी क्वांटिटीमध्ये बॉडीला पाहिजे असतात आणि ते तेवढे इम्पॉर्टंटसुद्धा आहे. दे डू नॉट प्रोव्हाइड एनर्जी बट रेग्युलेट बॉडी प्रोसेसेस. ते जरी एनर्जी प्रोव्हाइड करत नसले तरी ते खूप महत्त्वाचे आहेत की बॉडी जे प्रोसेस आहे ते कंडक्ट करायसाठी. तर त्याच्यामधून एनर्जी जसं कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, मिनरल्स जे आहे त्याच्यामधून एनर्जी मिळते. पण विटॅमिन्स हे एनर्जी प्रोव्हाइड नाही करत. ठीक आहे. तर विटॅमिन्स हे त्याचे दोन टाईप्स आहेत विटॅमिन्सचे. फर्स्ट इज फॅट सोल्युबल विटॅमिन्स, त्याच्यामध्ये ए, डी, ई, के येतात. तर त्याच्याबद्दल बघू आपण. डिझॉल्व इन फॅट्स अँड ऑइल्स, स्टोअर्ड इन लिव्हर अँड फॅटी टिश्यूज, एक्सेस कॅन ॲक्युमुलेट अँड कॉज टॉक्झिसिटी, नीड फॅट फॉर अब्झॉर्प्शन. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं, एक्झाम्समध्ये विचारतात. तर हे इम्पॉर्टंट आहे विटॅमिन टॉपिक. दे नेक्स्ट टाईप आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, त्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स आणि सी. डिझॉल्व इन वॉटर, नॉट स्टोअर्ड एक्सेप्ट B12 इन लिव्हर. तर B12 आहे जे लिव्हरमध्ये स्टोअर केले जाते. B12 म्हणजे सायनोकोव्हॅलामाइन. एक्सेस इज एक्सक्रीडेड इन युरिन. तर हे बॉडीमध्ये स्टोअर होत नाही, तर हे एक्सक्रीट केले जातात पूर्ण. नीड रेग्युलर सप्लाय इन डाएट, म्हणजे डाएट थ्रू मिळतात. काही की पॉईंट आहेत. नॉट मेड इन सफिशियंट अमाऊंट बाय अवर बॉडी, मस्ट बी ऑप्टेन फ्रॉम डाएट. बोथ डिफिशियन्सी अँड एक्सेस कॅन कॉज प्रॉब्लेम. तर हे डाएट थ्रू मिळतात, तर याचं बॅलन्स असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. याची डिफिशियन्सी जर झाले तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो आणि एक्सेसमध्ये पण कन्झ्युम केलं तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम्स तयार होतात. तर आपण आता डीपमध्ये बघू. तर विटॅमिन्स हा टॉपिक डीपमध्ये पण बघणं गरजेचं आहे, कारण की गव्हर्मेंट एक्झाम्स झाल्या फार्मासिस्टच्या, जे ZP कंडक्ट करते, आरोग्य विभाग, DMER किंवा ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम किंवा एंट्रन्स एक्झाम GPAT नाही, तर सगळ्यामध्ये विटॅमिन्सवरती क्वेश्चन विचारतात. तर हा टॉपिक करणं गरजेचं आहे आणि हा डीपमध्ये पण करायचा. तर विटॅमिन्स आर इसेन्शियल ऑर्गॅनिक compounds required in small amount for normal growth, metabolism and maintenance of good health. ठीक आहे. तर आता आपण विटॅमिन ए बघू. तर विटॅमिन एला रेटिनॉल सुद्धा म्हणतात. तर जे विटॅमिन टॉपिक आहे याच्या सहसा त्याचं अदर नेम किंवा मग त्याची डिफिशियन्सी विचारतात MCQमध्ये, की विटॅमिन एची डिफिशियन्सी काय असू शकते किंवा डिफिशियन्सी दिल्यानंतर कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होऊ शकते. तर असे क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्ही हे करणं आवश्यक आहे. तर विटॅमिन एला रेटिनॉल म्हणतात. त्याचे फंक्शन्स काय? तर गुड फॉर विजन, इस्पेशली नाईट विजन, मेंटेन्स हेल्दी स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन, इसेन्शियल फॉर ग्रोथ अँड इम्युनिटी. तर हे बॉडी प्रोसेस आहे की त्याच्यासाठी विटॅमिनची गरज पडतेच. स्मॉल अमाऊंटमध्ये लागणार, पण शरीराला त्याची आवश्यकता असते. डिफिशियन्सी जर असते, जर विटॅमिन एची कमतरता असली तर नाईट ब्लाइंडनेस, ड्रायनेस ऑफ आईज म्हणजे झेरॉफ्थॅल्मिया, ड्राय रफ स्किन. नंतर विटॅमिन डी, त्याला अदर नेम कॅल्सिफेरॉल आहे. तर ते हेल्प करते तुम्हाला इन अब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस, इम्पॉर्टंट फॉर स्ट्रॉंग बोन्स अँड टीथ. रिकेट्स, त्याच्या डिफिशियन्सीमुळे काय होते तर रिकेट्स इन चिल्ड्रेन, ऑस्टिओमलेशिया इन ॲडल्ट्स, वीक बोन्स, टूथ डिके. तर ते रिकेट्स ऑस्टिओमलेशिया म्हणजे बोनचं फॉर्मेशन जे आहे ते व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स होतात. तर विटॅमिन ई, याला टोकोफेरॉल म्हणतात. फंक्शन आहेत अँटीऑक्सिडंट,
protects cell from damage, important for reproduction, maintains healthy skin and muscles. डिफिशियन्सीमुळे मसल वीकनेस, इनफर्टिलिटी, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स होऊ शकतात. नंतर विटॅमिन के इज ऑल्सो कॉल्ड एज फायलोक्विनोन, म्हणजेच अँटी हेमोरेजिक विटॅमिन. तर याचे जे फंक्शन आहे, इसेन्शियल फॉर ब्लड क्लॉटिंग, हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन, इम्पॉर्टंट फॉर बोन्स. तर विटॅमिन के हे ब्लड कोॲग्युलेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इट्स कॉल्ड एज नॅचरल कोॲग्युलंट. आणि याच्या डिफिशियन्सीमुळे काय होते, ते एक्सेसिव्ह ब्लिडिंग होते, डिले ब्लड क्लॉटिंग, हेमोरेज इन न्यूबॉर्न. नंतर आपण बघू, आता हे सर्व झाले ADE-K, हे झाले फॅट सोल्युबल. आता आपण बघू विटॅमिन्स, जे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे विटॅमिन B1. तर याच्यामध्ये थायमाइन, B1ला थायमाइन म्हणतात आणि अँटी बेरीबेरी विटॅमिनसुद्धा म्हणतात. तर ते फंक्शन काय आहे, हेल्प्स इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. ठीक आहे. प्रॉपर फंक्शनिंग ऑफ नर्व्स अँड मसल्स, इम्पॉर्टंट फॉर ॲपेटाईट. त्याच्या डिफिशियन्सीमुळे विटॅमिन B1च्या बेरीबेरी हा डिसीज होतो, लॉस ऑफ ॲपेटाईट, नर्व डिसऑर्डर्स. ठीक आहे. नंतर B2, त्याला रायबोफ्लेविन किंवा अँटी सेलोसिस विटॅमिन म्हणतात. हेल्प्स इन एनर्जी प्रोडक्शन, मेंटेन्स हेल्दी स्किन, आईज अँड माउथ, इसेन्शियल फॉर ग्रोथ. आणि जर रायबोफ्लेविनचं जर त्याची डिफिशियन्सी काय आहे, त्याच्या कमतरतेमुळे काय होतं, तर क्रॅक्स ॲट कॉर्नर्स ऑफ माउथ, सोअर टंग, आय इरिटेशन. नंतर आहे B3, इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज नियासिन, अँटी पेलेग्रा विटॅमिन. हेल्प्स इन एनर्जी रिलीज फ्रॉम फूड, मेंटेन्स हेल्दी स्किन अँड नर्व्स, एड्स इन डायजेशन. आणि डिफिशियन्सी काय आहे, तर त्याच्या कमतरतेमुळे होते पेलेग्रामध्ये काय होते, तर D3, म्हणजेच डर्मॅटायटिस, डायरिया, डिमेन्शिया. ओके. देन B4 नाही आहे. नंतर डायरेक्ट B5, त्याला म्हणतात पॅन्टोथेनिक ॲसिड, पार्ट ऑफ कोएन्झाईम A, इम्पॉर्टंट फॉर मेटाबॉलिझम ऑफ फॅट्स, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन्स. हेल्प्स इन प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स. तर त्याच्या डिफिशियन्सी काय आहेत, तर फटीक, बर्निंग फिट सिंड्रोम, इरिटॅबिलिटी. नंतर B6, पायरिडॉक्सिन, हेल्प्स इन अमायनो ॲसिड मेटाबॉलिझम, इम्पॉर्टंट फॉर फॉर्मेशन ऑफ हेमोग्लोबिन, मेंटेन्स नर्वस सिस्टीम. आणि डिफिशियन्सी जर झाली पायरिडॉक्सिन, तर ॲनिमिया, डर्मॅटायटिस, कन्व्हल्शन्स हे आजार होऊ शकतात. नंतर B7, विटॅमिन B7 आहे बायोटीन, त्याला अँटी सेबोरोइक विटॅमिनसुद्धा म्हणतात. हेल्प्स इन मेटाबॉलिझम ऑफ फॅट्स, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन, मेंटेन्स हेल्दी स्किन, हेअर अँड नेल्स. त्याची डिफिशियन्सी जर झाली तर डर्मॅटायटिस, हेअर लॉस, ब्रिटल नेल्स हे बायोटीनच्या कमतरतेमुळे होतात. नंतर B8सुद्धा नाही आहे. नंतर आहे इथे B9, फोलिक ॲसिड किंवा अँटी ॲनेमिक विटॅमिन असं म्हणतात. तर इम्पॉर्टंट फॉर फॉर्मेशन ऑफ RBC, इसेन्शियल फॉर नॉर्मल ग्रोथ, व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग प्रेग्नेन्सी. फोलिक ॲसिड हे प्रेग्नेन्सीमध्ये आवश्यक असते. त्याच्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये फॉलिक ॲसिडचे टॅब्लेट्स वगैरे मेडिसिन दिल्या जाते. तर त्याची डिफिशियन्सी जर झाली तर काय होते, तर मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया होतो, वीकनेस येते, न्यूरल ट्यूब डिफेक्ट इन बॉडी. नंतर विटॅमिन B12, 9 नंतर 10, 11 नाही आहे. डायरेक्ट B12, त्याला सायनोकोबॅलामाइन, कोबॅलामाइन किंवा अँटी पर्नेशियस ॲनिमिया विटॅमिन म्हणतात. हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ RBCs, मेंटेन्स हेल्दी नर्वस सिस्टीम, इम्पॉर्टंट फॉर DNA सिंथेसिस. ओके. तर त्याची डिफिशियन्सी जर कमतरता जर झाली तर काय होते, पर्नेशियस ॲनिमिया, वीकनेस, फटीक आणि नर्व डॅमेज. मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होते फोलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे आणि कोबॅलामाइनच्या कमतरतेमुळे होते पर्निशियस ॲनिमिया. लास्ट आहे विटॅमिन C.
त्यालाच म्हणतात ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा अँटीस्कॉर्बिटिक विटॅमिन. तर इम्पॉर्टंट फॉर अँटीऑक्सिडंट आहे, हा इम्पॉर्टंट आहे आणि हा इम्पॉर्टंट अँटीऑक्सिडंट आहे आपल्या बॉडीत. ठीक आहे. नंतर हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ कोलॅजन, एड्स इन अब्झॉर्प्शन ऑफ आयरन, बूस्ट इम्युनिटी, हेल्प्स इन वुंड हिलिंग. जर आयरन आपण कंझ्युम करत असेल तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी सोबत जर घेतलं तर आयरनचं अब्झॉर्प्शन फास्ट होते. आणि जर डिफिशियन्सी झाली विटॅमिन सीची तर स्कर्वी हा आजार होऊ शकतो. ब्लिडिंग गम्स, पुअर वुंड हिलिंग, इझी ब्रुझिंग. तर हे सारं दिलेलं आहे विटॅमिन्सबद्दल. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आजचा हा टॉपिक होता विटॅमिन्स. आय होप मला कळला असेल. ठीक आहे.